नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 30 ऑक्टोबरच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आलेला असतो। त्यामध्ये असे होणार आहे की आता जानकी आणि ऋषिकेश आपले गुलाबदादा आणि सगुना यांच्या घरी आनंदाने राहत असतात आणि आपल्या नवीन पुढच्या आयुष्यात आता काय करायचे याचं त्यांना टेन्शन असतं। तेव्हा मात्र ऋषिकेशला तर खूप टेन्शन येतं, कारण आता या घराने सर्वांनी आपल्याला सोडलेलं आहे, परंतु आपल्या हक्काची माणसं कधीही आपल्याला कामी आली नाही। कारण या घरासाठी आपण किती काही केलं, या घरातील माणसासाठी किती काही लढलो, स्वतःच्या जीवाचं रान केलं, ही कंपनी उभी केली, परंतु घरातील लोकांनी मात्र काय केलं तर त्यांना बेदखल केलं। शर्वरी आणि सारंग सुद्धा हे काही न बोलता म्हणजे जानकी आणि ऋषिकेशला न थांबवता शांत राहिलेत, परंतु त्यांनी सुद्धा हे आरोप केलेत आणि जे काही जानकी बहिणीचे दागिने असतात तर ते सारंगने त्या ऐश्वर्याचं ऐकून सुद्धा घेतले। त्याला लाज कशी वाटली नसेल, कारण आत्तापर्यंत सारंगला सर्व काही समजून घेणाऱ्या जानकी बहिणीनं त्याला एका बहिणीचं प्रेम दिलं, एका आईचं प्रेम दिलं, तरीसुद्धा तो इतका आपल्या बायकोसाठी उलटला। याचं ऋषिकेशला खूप वाईट वाटतं। ऋषिकेश विचार करतो की कधीही जानकीनं स्वतःचा विचार केला नाही, कायम तिने सुमित्रा आईंच्या म्हणजे तिला खुश करण्यासाठी तिच्या प्रत्येक शब्द तिने कधीही पडून दिलेला नाही। आत्तापर्यंत अगदी सख्या आईपेक्षा सुद्धा तिनं सुमित्रा आईवर प्रेम केलं आणि तरी सुमित्रा आईनं तिच्यावर आज त्या ऐश्वर्याचं ऐकून आरोप केला। हे मात्र ऋषिकेशला खूप वाईट वाटतं, कारण ज्या जानकीनं या घरासाठी आता आपलं घर मानून जेव्हापासून ती या रणदिव्यांच्या फॅमिलीत गृहप्रवेश करून आली होती, परंतु त्याच सुमित्रा आईनं तिला आज अनाथ म्हणून तिला प्रत्येक तिच्या शब्दाची जाणीव करून दिलेली असते। कारण अनाथ हा शब्द ऐकल्यानंतर जानकीला खरंच खूप वाईट वाटतं, कारण या घरात आल्यानंतर नाना आणि सुमित्रा आईने तिला आईचं प्रेम दिलं, या घरात तिला एका बहीण भावाचं प्रेम मिळालं, परंतु एका क्षणात मात्र ते सर्व काही धुळीस मिळाले आणि सर्व काही उद्ध्वस्त झाले। म्हणून ऋषिकेश आणि जानकी मात्र पूर्ण तुटून जातात, परंतु जानकी मात्र हार मानत नाही। आता त्या ऐश्वर्याला धडा कसा शिकवायचा हे तिला माहिती असतं, परंतु काय केवळ आपल्या सौमित्र आणि अवंतिकाला यांना आपली काळजी आहे हे जानकीला माहीत असतं। तेव्हा सौमित्र आणि अवंतिका घरी येतात आणि गुलाबदादा त्यांना घेऊन येतात। त्यांना बघून जानकी आणि ऋषिकेशला खूप मोठा आधार मिळतो। तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की अरे, ओवी आणि जानकीनं माझी साथ दिली आणि माझ्या प्रत्येक संकटात त्या तर उभ्या आहेत, परंतु सौमित्र आणि अवंतिका तुम्ही सुद्धा माझ्यासाठी धावून आलात। खरंच मला खूप मोठा आधार मिळाला, नाही तर मी पूर्णपणे खचून गेलो होतो। तेव्हा मात्र सौमित्र आणि अवंतिका ऋषिकेश आणि जानकी बहिणीला घरी येण्यासाठी आग्रह करतात, परंतु जानकी बहिणी सर्व काही समजावून सांगते। तर सौमित्र आणि अवंतिका, तुम्हाला आता त्या घरात जावे लागेल, आम्ही त्या घरात लवकर नाही येऊ शकत, कारण ऐश्वर्या जी नागिन आहे त्या घराला पूर्णपणे ती खाऊन टाकेल, नानांच्या जीवावर उठेल, कारण आत्तापर्यंत ती तर नानांच्या जीवावर उठलेली आहे आणि त्याचे सर्व आरोप तिने माझ्यावर लोटलेत, परंतु तिने मला धमकावलेले आहे की ती नानांना ढगात पाठवेल। म्हणून आपल्या नानांच्या जीवासाठी सौमित्र भाऊजी तुम्हाला त्या घरात परत जावे लागेल आणि नानांनी असे का खोटे बोलले याचे सर्व काही पुरावे आणि नानांकडून ते सत्य वधून शेवटी तुम्हाला हे करावेच लागेल। परंतु सौमित्र म्हणतो की नाही, जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा, ज्या घरात तुम्ही नाही तेथे मी नाही जाऊ शकत। तेव्हा मात्र अवंतिका म्हणत असते की नाही जानकी बहिणी, अहो तुम्ही आमच्यासाठी काय काय केलं नाही, आम्ही दोघे एकत्र आहोत तर ते केवळ तुमच्यामुळे, तुमचेही उपकार कधीही आम्ही नाही विसरू शकत। जानकी म्हणते की अवंतिका, अगं काय बोलतेस, कसले उपकार आणि कसले काय, तू तर माझी छोटी बहीण आहे, मी तुझी मोठी बहीण आहे ना, मग माझे कर्तव्य नाही की तुला सुखात कसे ठेवायचे, तुला समजून कसे घ्यायचे, आणि तू माझी जाऊ जरी असली परंतु एक छोटीशी बहीण अगोदर आहे। तेव्हा जानकीच्या मनाचा मोठेपणा पाहून सर्वांना खूप आनंद होतो आणि ऋषिकेशला खूप मोठा आधार मिळतो। तेव्हा सौमित्र आणि अवंतिका परत घरी येतात। घरी आल्यानंतर त्यांना आता खूप मोठ्या सत्याची ही परीक्षा पार करायची असते, कारण ऐश्वर्याविरुद्ध एक एक पुरावा गोळा करून ऐश्वर्या कशी खोटी आहे हे सारंग आणि सुमित्रा आई यांच्यासमोर घेऊन यायचे असते, कारण तिचा कपटी चेहरा आत्तापर्यंत तिने झाकलेला असतो आणि या घराचं उद्ध्वस्त रान केलेलं
असतं। तेव्हा मात्र आता सारंगने आणि सुमित्रा आईने जे काही आरोप जानकी बहिणीवर आणि ऋषिकेश दादावर केलेले असतात तर त्याचा प्रत्येक बदला आता सौमित्र घेणार असतो। कारण जानकी बहिणीला आत्तापर्यंत त्याने इतका त्रास दिला, तिचे घेतलेले दागिने त्यांनी परत घेतले, तेव्हा जे अकाउंट ते फ्रीज केलेले असतात तर प्रत्येक एक एक गोष्ट असा सौमित्र आपल्या वकिली आपल्या म्हणजे बुद्धीने पार करत असतो। शेवटी नानांची त्याला खंबीर साथ मिळते आणि नानांनी सर्व सत्याचा उलगडा करून सौमित्राला सर्व सांगितलेले असते। तेव्हा शेवटी ते तिकडे जायला निघतात आणि घरी गेल्यानंतर सुमित्राला वाटतं की अवंतिका आणि सौमित्र तर घरातून निघून गेले होते, मग ते परत का आलेत। तेव्हा सौमित्र हा घरी परत येऊन सुमित्राला म्हणत असतं की आई अगं तू खूप काही चुकली, परंतु आता लवकरच मी त्या सर्वाचा जे काही तुझे गैरसमज झालेत ना ते सर्व काही मिटवेल आणि तरच या घरातून मी परत बाहेर जाईल। जानकी आणि ऋषिकेश दादाला मी घरात घेऊन येईलच, हा माझा शब्द आहे। सुमित्राला राग येतो। सुमित्रा म्हणत असते की नाही, अरे जे काही तू विश्वास ठेवतो ना ते विश्वास ठेवण्याजोगे नाही। अरे सुमित्रा, मी सुद्धा त्यांच्यावर खूप विश्वास एकेकाळी केला होता, परंतु जानकीने मात्र काय केलं, जानकीने तर तुझ्या नानांना ढकललेत, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तर सौमित्राला राग येतो। सौमित्र म्हणत असतं की आई अगं ऐकतेस कुणाचं आणि करतेस काय, ज्या जानकी बहिणीनं या घराला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तू तिलाच घराच्या बाहेर काढले। आई एकदा विश्वास, आपले डोळे हे म्हणजे व्यवस्थित वापर कर आणि कोण काय आणि कोण चुकीचं याकडे व्यवस्थित लक्ष दे, तेव्हाच तुला खऱ्या खोट्याची जाणीव होईल। कारण तेव्हा जे काही ऐश्वर्याने त्याला किडनॅप केलेले असते आणि लग्नाच्या वेळेस बांधून ठेवून तिला सारंगशी लग्न करायचे नसते, या सर्व सत्याचा उलगडा आता सौमित्राने केलेला असतो। तेव्हा मात्र आता सुमित्राचे तर डोळे उघडतात, परंतु सारंगला एक खूप मोठे अशी हे पुरावे हाती लागल्यानंतर, कारण मृत्यूपत्राचे जे काही दुसरे खोटे मृत्यूपत्र आहे म्हणजे ते सर्व त्याला ऐश्वर्याच्या कपाटात सापडते आणि सयाजीराव आणि ऐश्वर्याचे बोलणंसुद्धा सारंगने ऐकलेले असते। तेव्हा त्या ऐश्वर्याने त्याला जीवेसुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला असतो। तेव्हा सारंगचे डोळे उघडतात आणि सारंग ऐश्वर्याचे असणारे सर्व संबंध तोडायला निघतो, परंतु त्याच वेळेस जानकी त्याला अडवते। जानकी म्हणत असते की नाही सारंग भाऊजी, सर्व काही करायचे तर तुम्हाला सुद्धा ती तुमची बायको आहे, विचार करूनच करावे लागेल, तिला तिच्या पापाची शिक्षा तर आपण देणार आहोत, परंतु आता सर्व काही ही सुरुवात आपणच करायची। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश हे आपल्या गुलाबदादांच्या घरी मस्तपैकी जेवणाचा पिठलं भाकरीचा बेत आखतात। तो बेत झाल्यानंतर असा गुलाबदादा आणि जे काही सगुण असतात तर यांच्या छान असे गप्पा रंगतात, परंतु गुलाबदादांचं घर मात्र छोटंसं असतं आणि त्या छोट्याशा घरामध्ये मात्र आपले जानकी आणि ऋषिकेश हे सर्व काही म्हणजे जागा व्यवस्थित पुरत नसते, म्हणून ते छतावर जातात आणि छतावर गेल्यानंतर एक असा आकाशात ध्रुव तारा त्यांना चमकताना दिसतो। तेव्हा ध्रुवतारा बघून तर त्यांना खूप आनंद होतो, एकमेकांशी गप्पा करत असतात। तेव्हा जानकी म्हणत असते की ओवी अगं तू आकाशामध्ये ध्रुवतारा बघितलंस का, आणि ह्या ध्रुवताऱ्याला जे काही आपण आपली मनातील विश बोलून दाखवतो ना, तेव्हा तो ध्रुवतारा ती आपली विश नक्की पुरे करतो। आणि तुला माहिती आहे का ध्रुवतारा का आहे, कारण त्या ध्रुवताऱ्याला सुद्धा, आणि ओवी तुला माहिती आहे का ध्रुवतारा नेहमी स्थिर असतो, माहिती आहे का ओवी असे का असते, तर ओवी विचारते की आई अगं असे का असते। तेव्हा आपली जानकी छान असे उत्तर आणि छान गोष्ट आपल्या ओवीला समजावते की अगं आपला ध्रुवतारा नेहमी स्थिर का असतो, कारण ध्रुव बाळ आहे ना, त्याने विष्णूची तपश्चर्या अगदी कडक केली आणि विष्णुदेवाने त्याला खुश होऊन त्याचं जे काही स्थान आहे ना आकाशात अगदी स्थिर असे त्याला वचन दिले, म्हणजे आपला तारा नेहमी स्थिर असतो। आणि ध्रुव ताऱ्याचं जे काही हे रूप आहे त्याच्याकडे बघून आपल्याला काय अशी म्हणजे त्याचा अर्थ होतो आणि काय अशी त्याच्याकडून उत्तेजना प्रेरणा मिळते, तर आपण आपल्या विरुद्ध जे काही आहे ना कटकारस्थान करतात तर त्याच्या विरुद्ध न डगमगता आवाज उठवायचा। आपण आता लढायचं म्हणजे रडायचं नाही तर जिंकायचं आणि लढून स्वतःला सिद्ध करून दाखवायचं की आपण काही कमी नाहीत, आपली काही चूक नसताना आपल्यावर जे काही कटकारस्थान करतात आणि आपला हक्क हिसकावून घेण्याचा आपण पेट
पेटून उठायचं आणि आपलं असं स्थान निर्माण करायचं की जेथून आपल्याला कोणीही हलवू शकत नाही। आपल्या हक्काचं असं घर आपण निर्माण करायचं, अशी जागा निर्माण करायची की जेथून आपल्याला कोणीही उचलून खेचू शकणार नाही आणि बाहेर सुद्धा फेकून देऊ शकणार नाही अशी जागा। तेव्हा ऋषिकेशला आपल्या जानकीच्या मनाचा मोठेपणा आणि जानकीचा समजूतदारपणा बघून खूप आनंद होतो आणि तो जानकीला म्हणत असतो की जानकी, अगं या सर्व संकटात पॉझिटिव्ह कसे राहायचे आणि संकटाला मात करून कसे लढायचे हे शिकवावे तर तुझ्याकडून। कारण कितीही संकट आले तरी सुद्धा जानकी तू डगमगत नाही, तरी सुद्धा तू मला इतकी खंबीर साथ देते। केवळ तुझ्यामुळे आज मला इतकी खंबीर साथ मिळते आणि लढण्याची ताकद मिळते। त्यामुळे जानकी, आता आपण तिघांनी एकत्र यायचे आणि सौमित्र अवंतिकाची मदत घेऊन आपण त्या ऐश्वर्याविरुद्ध आपली जी काही हक्काची जागा आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करायचा। जे काही आपण म्हणजे आपलं साम्राज्य उभं करायचं तर तेथे फक्त आपला हक्क असेल आणि आपल्या स्वतःच्या कष्टाने आपण ते सर्व सहन करायचं। हे सर्व काही जानकी ऋषिकेशला इतक्या मोठ्या संकटात कसे शांत राहायचं, कसं शांत राहून सर्व काही आपला हक्क आपण मिळवायचा आणि आपल्या कर्तृत्वावर आपण सर्व काही मिळवायचे याची ध्रुव ताऱ्याकडे बघून छान अशी गोष्ट ओवीला सांगते। तेव्हा ऋषिकेश आणि जानकी आणि ओवी यांच्या छान अशा ध्रुव ताऱ्याच्या आकाशात दिसणाऱ्या मस्त असे गप्पा रंगल्या जातात आणि ऋषिकेश खरंच खूप खुश असतो। जानकी ऋषिकेशच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते आणि ऋषिकेशच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवल्यानंतर ते त्रिकोणी कुटुंब खरंच खूप एकत्र खूप गोड असतं आणि नवीन आयुष्याला ते आता सुरुवात करणार असतात। कारण आता या आयुष्यामध्ये त्यांना खूप मोठे असे जानकीची मदत होणार असते आणि जानकी आणि ऋषिकेश यांचा परत रणदिव्यांच्या फॅमिलीत असा दीपावलीच्या सणाला गृहप्रवेश होतो। कारण सुमित्रा आईसुद्धा ही ऐश्वर्याचे कटकारस्थान ओळखून आपली खूप मोठी चूक झाली म्हणून त्यांना या घरात येण्यासाठी विनवणी करते आणि शेवटी ऋषिकेश आणि जानकी यांचं जे काही कुटुंब आहे आणि त्यांनी जे काही वैभव कमवून आपलं नाव हे कर्तृत्ववान बनवलेलं आहे याचा नानांना सुद्धा खूप अभिमान वाटतो आणि सर्वजण ऐश्वर्याची अगदी नोकरासारखी त्या घरामध्ये अवस्था करतात आणि शेवटी ऐश्वर्या आपला स्वतः गुन्हा कबूल करते आणि शेवटी तिला त्याच्या पापाची शिक्षा मिळतात। कारण तिच्या सर्व सत्याचा उलगडा होतोच आणि एका नौकरणीसारखी आणि मोलकरणीसारखी तिला ही या घरात वागणूक मिळते। घरातील सर्व काही काम अवंतिका तिच्याकडून करून घेत असते। तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी आपलं हे त्रिकोटी कुटुंब किती सुखी आणि आनंदी आपल्याला या भागातून दिसणार आहे। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।